हॅलो स्वर्णमयी. घर स्वच्छ दिसणं आणि घर स्वच्छ असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना. पण आपण खूप वेळेला काय करतो, घर खरंच स्वच्छ ठेवण्यापेक्षा ते दिसायला स्वच्छ राहावं असा प्रयत्न करत राहतो. आणि मग 2 दिवस सगळं ठीक जातं, तिसऱ्या दिवशी पुन्हा सगळं ढिगाने साठलेलं दिसतं. मग मनात एकच विचार येतो की मी इतकं करते तरीसुद्धा घर आवरलेलं का वाटत नाही. आणि घर आवरण्याचे जे शारीरिक कष्ट आहेत ना, ते आपल्याला इतकं थकवत नाहीत. पण ही जी भावना आहे ना, की सगळं करून झाल्यावर सुद्धा घर छान वाटत नाहीये, ती आपल्याला जास्त थकवते. आणि मग आपण अजून जास्त काम करायला लागतो. फरक मात्र पडलेला दिसत नाही. कारण प्रॉब्लेम कामात नाहीये, प्रॉब्लेम आपल्या काही छोट्या छोट्या सवयींमध्ये आहे. आणि त्या सवयी आपल्या लक्षात येत नाहीत. खरं तर ह्यातल्या अगदी थोड्या गोष्टी बदलल्या ना, तरी जास्त कष्ट न घेता आपलं घर खूप वेगळं नीटनेटकं दिसू शकतं. कारण घर सुंदर दिसायला नवीन सोफा किंवा महागडी सजावट लागत नाही, तर आपल्या काही सवयी बदलाव्या लागतात. घर व्यवस्थित असलं ना, की ते बाहेरून येणाऱ्या माणसांना तर चांगलं दिसतंच, पण तिथं राहणाऱ्या माणसाचं मन सुद्धा त्यांनी प्रसन्न होतं. मनामध्ये एक वेगळी शांतता येते. म्हणूनच आज मी तुमच्याशी अशा 12 गोष्टी बोलणार आहे, ज्या चुका आपण सगळ्याजणी कळत नकळत करतो आणि त्यांच्यामुळे घर अस्ताव्यस्त दिसायला लागतं. ह्या गोष्टींवर जर लक्ष द्यायला लागलात तर तुम्हाला दिसेल की आपलं घर आधीपेक्षा कितीतरी जास्त सुंदर आणि शांत प्रसन्न वाटते. 12वी चूक आहे ना, ती तुम्हाला आतापर्यंत कधीच कुणी सांगितली नसेल, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे घरातली वस्तूंची संख्या. आपण मान्य करायला तयार नसतो की आपण गरजेपेक्षा जास्त वस्तू गोळा केल्यात, पण खरं काय आहे, आपल्या घरामध्ये खरंच एक्स्ट्रा वस्तू असतात. कधी ऑफरमध्ये घेतलेल्या, कधी पुढे उपयोगी पडेल म्हणून ठेवलेल्या. एखाद्या वस्तूबाबत वाटत असतं की एवढी महाग घेतली पण अशीच कशी टाकून द्यायची. कधी कोणी दिलेल्या असतात आणि मग आपल्याला त्या वस्तू ठेवायला जागा कमी पडते. घर लहान असू दे किंवा मोठं, पण ह्या एका सवयीमुळे ते घर विस्कळीत दिसायला लागतं. आपण काय करतो, आपलं आवरण्याचं प्रमाण वाढवतो पण वस्तू कमी करत नाही. आता ह्यावेळी ना थोडं उलट करून बघा. आवरणं वाढवण्यापेक्षा वस्तूच कमी करा. तुमचा आवरण्याचा वेळ आणि मनस्ताप दोन्ही आपोआप कमी होईल. दुसरी चूक असते आपल्या किचन काउंटरवर खूप जास्त वस्तू असणं. किचनचं कसं आहे ना, आपण जितकं साफ करू तितकं कमीच आहे. नाही म्हटलं तरी ओट्यावर हळूहळू सामान जमा होत जातं. मिक्सर, डबे, मसाल्यांच्या बाटल्या, चमच्यांचे स्टँड, फळांची टोपली. आणि मग एक वेळी असं वाटायला लागतं की आपल्या ओट्यावर काम करायला जागाच राहिली नाहीये. आपल्याला वाटतं की हे रोजचंच सामान आहे, आतमध्ये कशाला ठेवायचं, परत परत काढ आणि ठेव. पण त्याच रोजच्या वस्तू नंतर इतक्या वाढतात ना, की आपलं किचन नेहमी भरलेलं आणि गजबजलेलं दिसायला लागतं. काम करताना सारखं ते इकडून तिकडं सरकवावं लागतं, त्यामुळे थकवा सुद्धा जास्त येतो. त्यामुळे ओटा जितका मोकळा तितकं किचन आपलं जास्त सुंदर सुटसुटीत वाटेल. आता ह्यासाठी करावं काय लागेल, तर काम झाल्यानंतर ती जी वस्तू आहे ना, ती लगेच जागच्या जागी ठेवण्याची एक छोटीशी सवय, पण ती आपल्या किचनचं रूप बदलू शकते. काही मोजक्या सतत लागणाऱ्या वस्तू बरण्या सोडल्या तर किचनवर इतर वस्तू शक्यतो ठेवू नका. किचनच्या खाली किंवा भिंतीवरच्या एखाद्या कपाटामध्ये छोट्या छोट्या वस्तू, मिक्सर वगैरे ठेवून देण्याची रेग्युलर सवय लावून घ्या. कारण जेवढ्या वस्तू त्या किचनच्या ओट्यावर राहतात ना, तेवढी त्यांच्यावर धूळ सुद्धा जमा होते आणि ते पुसण्याचं एक एक्स्ट्रा काम वाढतंच. खास करून मिक्सरसारखी वस्तू आपल्याला रोजच्या स्वयंपाकाला लागतेच असं नाही, त्यामुळे ती कंपल्सरी सतत ओट्यावर ठेवण्याची अजिबातच गरज नसते. तिसरी चूक आहे आता राहू दे नंतर ठेवून देईन ही सवय. ही आपल्याला बघताना खूप छोटी वाटते, पण सगळ्यात जास्त त्रास ह्याच्यामुळेच होतो. एखादी गोष्ट वापरली आणि लगेच जागेवर ठेवली नाही, नंतर ठेवते असं म्हणून ते नंतर दिवसाच्या शेवटी ढीग बनतं. आणि मग बघताना आपल्याला ते खराब तर वाटायला लागतंच, पण ते आवरायचं म्हटलं तरी जास्त वेळ लागतो आणि ते बघूनच कंटाळा येतो. खरं काय आहे, ती गोष्ट जर त्याच वेळी आपण त्या ठिकाणी ठेवली असती तर फार तर 10-15 सेकंद लागले असते, पण आपण ते काम टाळलं आणि दिवसाच्या शेवटी थोडं थोडं करत ते काम 10 मिनिटांचं झालं. चौथी चूक आहे बाथरूमचा आरसा आणि सिंकवर पाण्याचे डाग. बाथरूम साफ करताना आपण खूप प्रॉडक्ट वापरतो, वस्तू वापरतो, फरशी, बादल्या, मग सगळं घासून अगदी चकाचक करतो, पण आरशावरचे आणि वॉश बेसिनवरचे पाण्याचे डाग तसेच राहतात. सकाळच्या घाईमध्ये ब्रश करताना, तोंड धुताना पाण्याचे थेंब त्याच्यावर उडालेले असतात आणि नंतर पुसू म्हणत ते डाग दिवसभर तसेच राहतात. आणि जेव्हा आपण बाथरूममध्ये जातो तेव्हा पूर्ण बाथरूम आवरलेलं असलं, कितीही स्वच्छ केलेलं असलं तरी सुद्धा ते बघताना आपल्याला स्वच्छ वाटत नाही.
ह्याच्यावर एक अगदी सोपा उपाय आहे. आवरून झालं की फक्त एका सुक्या कपड्याने आरसा आणि सिंक एकदा पुसून घ्यायचं. फार वेळ लागत नाही, पण ही एक छोटीशी गोष्ट केली ना की ते काम संपूर्ण झाल्यासारखं वाटतं. 5वी गोष्ट असते परफेक्शनचा हट्ट. आपण कधी कधी एकदम परफेक्ट साफ करायचं असा विचार करतो आणि ते पुढे ढकलत राहतो, कारण आपल्याला वरवर सफाई करून काही मनातून समाधान वाटत नाही. पण मग त्यासाठी तितका वेळ आपल्याकडे असतोच असं नाही, आणि मग काहीच होत नाही. मग दिवस जात राहतात, आपण मोठ्या साफसफाईची वाट बघत राहतो. सण आला की, कोणी येणार असलं की, तेव्हा सगळं एकदम काढू असा विचार करतो. आणि त्यावेळी मात्र टाईम असला नसला तरीसुद्धा चिडचिड करून, आरडाओरडा करून का होईना ते काम आपल्याला करायचं तर असतंच. पण मग रोज थोडं थोडं आवरणं हे आपण का टाळत राहतो? ह्याच्यामुळेच काम वाढत जातं. आणि एक दिवस भरपूर साफ केलं ना तर तेवढा आठवडाभर फार तर घर साफ दिसेल. त्यापेक्षा रोज थोडं थोडं केलं तर घर कायम नीट दिसतं. मग भले ते परफेक्ट नसेल, पण निदान व्यवस्थित तरी कायम दिसतं. 6वी चूक आहे घरामध्ये खूप जास्त छोट्या छोट्या सजावटीच्या वस्तू ठेवणं. हे आपण सगळ्याच जणी करतो. मार्केटमध्ये जायचं किंवा कुठेतरी फिरायला जायचं आणि एखादा गोंडस शोपीस दिसला की तो घेतला जातो. घरी आणतो, कुठेतरी ठेवतो. पुन्हा अजून कुठेतरी गेलो की अजून एखादं काहीतरी घेऊन येतो. हळूहळू टीव्ही जवळ, खिडकीत, शेल्फवर सगळीकडे वस्तूच वस्तू भरून जातात. आपल्याला त्या आवडलेल्या असतात, त्यामुळे सुरुवातीला बघताना खूप छान वाटतं. आठवण असते ती, आम्ही इकडे गेलो होतो तेव्हा घेतलं होतं म्हणून. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी मिळूनच घर एकदम गजबजलेलं, भरलेलं दिसायला लागतं. आणि जितक्या जास्त वस्तू तितकी जास्त धूळ, तितकी जास्त साफसफाईसाठी लागणारी कसरत आणि वेळ. त्यामुळे घर सुंदर ठेवण्याचं एक साधं सूत्र आहे, घराला भरण्यापेक्षा मोकळं ठेवा. मोजक्याच पण खरोखर आवडणाऱ्या गोष्टी ठेवा. वस्तू विकत घेतानाच विचार करा की माझ्या घरात ह्याला जागा आहे का, आणि हिचा जो मेंटेनन्स आहे, जी साफसफाई आहे, तिच्यासाठी माझ्याकडे वेळ आहे का. 7वी गोष्ट आहे घराच्या मुख्य दरवाजावर चपलांचा ढीग. घरामध्ये शिरतानाच दरवाजापाशी चपला विखुरलेल्या दिसल्या ना की घर आत कितीही साफ असलं तरी पहिलं इम्प्रेशन डाऊन राहतं. घाईघाईमध्ये आपण चपला कशाही टाकून घरामध्ये शिरतो आणि हळूहळू दरवाजाजवळ चपलांचा लहानसा ढिगच तयार होतो. त्यामुळे दाराजवळ एक शू रॅक असावा, आणि त्याच्याही पेक्षा घरातल्या प्रत्येकाला सवय असावी की त्या चपला रॅकमध्ये ठेवायच्या. गोष्टी छोट्या छोट्याच असतात, पण त्यांच्यामुळे मोठा परिणाम दिसतो. 8वी गोष्ट आहे खूप थकलेल्या अवस्थेमध्ये खूप काहीतरी मोठं काम सुरू करणं. बऱ्याच वेळा आपण खूप थकलेल्या असतो आणि तरीसुद्धा आता सगळं आवरते असं म्हणून सुरुवात करतो. मग मध्येच दम लागतो, खूप थकून जातो आणि काम अर्धवट राहतं, आणि ते अर्धवट राहिलेल्या कामामुळे घर अजूनच खराब दिसतं. त्यामुळे आपल्याला जशी आणि जितकी एनर्जी असेल त्यानुसार काम करत राहिलं, हळूहळू पण रोज थोडं थोडं करत राहिलं ना तर त्यामध्ये एक कन्सिस्टन्सी राहते. खास करून तुम्हाला एकट्याला काम करायचं असेल, सोबत कुणाची मदत नसेल, अशा वेळी तर तुम्ही थोडं थोडं काम करणं हेच सगळ्यात उत्तम आहे. 9वी चूक आहे किचनमधले डबे आणि आपला मसाल्याचा डबा खास करून अस्वच्छ असणं. आपण ओटा पुसतो, फरशी पुसतो, डब्यांकडे मात्र थोडं दुर्लक्ष होतं. पीठ काढताना, फोडणी देताना हाताचे डाग लागतात, पिठाचे थर साचतात. सुरुवातीला अगदी लहान वाटतं, रोज रोज काय साफ करायचं असं म्हणून आपण ते सोडून देतो, आणि खरंच रोज रोज साफ करणं शक्य नसतं. पण हळूहळू थोड्या दिवसानंतर ते डबे चिकट आणि मळकट दिसायला लागतात. मग कितीही मॉड्युलर मॉडर्न किचन असू देत, त्याची सगळी शोभा जाते. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा एका सुक्या कपड्याने किंवा टिश्यूने ते डबे पुसत चला. हे आठवड्यातून एकदा जरी केलं ना तरी खूप आहे. पण ह्या 10-15 मिनिटांच्या कामामुळे आपल्यालाच तिथे काम करताना खूप प्रसन्न वाटतं. 10वी चूक आहे धुतलेल्या कपड्यांचा ढीग इकडे तिकडे टाकणं. आपण कपडे धुतो, सुकवतो आणि मग ते घडी करण्याऐवजी सोफ्यावर किंवा बेडवर त्यांचा ढिगारा साठवून ठेवतो. नंतर करू म्हणता म्हणता तो ढीग अजून वाढत जातो, आणि जोपर्यंत खोलीमध्ये कपड्यांचा डोंगर आहे तोपर्यंत ती कितीही पुसलेली असू दे, विस्कटलेलीच वाटते. हे मला स्वतःला पण माहिती आहे की खूप थकल्यानंतर हे छोटंसं काम करायचं खरंच जीवावर येतं. पण वाळलेले कपडे काढताना ते घडी करूनच खाली ठेवायचे, ही एक सवय लावली ना तर नंतरचा आपला बराच त्रास वाचतो. आणि एकदा घड्या करून ठेवलेल्या असल्या की ते पटापट जागच्या जागी ठेवायला पण आपल्याला एक मोटिवेशन मिळतं. 11वी गोष्ट आहे सकाळी उठल्यावर बेड आवरून न ठेवणं. आता तुम्ही म्हणाल ही काय सांगण्याची गोष्ट आहे का, पण खरोखरच काही लोकांना तशी सवय असते. बरेच जण उठलं की लगेचच कामाला लागतात आणि बेड तसाच राहतो, विस्कटलेली चादर, पडलेलं ब्लँकेट. त्यामुळे उठल्या उठल्या तुमचं जे काही अंथरूण असेल ते उचलायला फक्त 2 मिनिट लागतात. चादर नीट करायला किंवा ब्लँकेटची घडी घालायला.
पण तेवढ्या छोट्याशा गोष्टीने रूम सेट दिसते. आणि मला नेहमी वाटतं की दिवसाची सुरुवात जर एखाद्या व्यवस्थित गोष्टीने केली ना, तर पुढची कामंसुद्धा अगदी व्यवस्थित होतात. मन प्रसन्न राहतं. आणि 12वी चूक बाहेरच्यापेक्षा आतली आहे, आपल्या मनातली. आपण दुसऱ्यांच्या घराशी स्वतःच्या घराशी तुलना करत राहतो. इतरांचं घर बघून आपण स्वतःवर नाराज होतो. तिचं इतकं नीट आहे, माझं का नाही राहत. पण तिची परिस्थिती कदाचित वेगळी आहे, तिचं आयुष्य वेगळं आहे, तिच्यावरच्या जबाबदाऱ्या कमी जास्त आहेत. आपण आपल्याकडे बघायला पाहिजे की आपल्याला काय जमतंय, आपल्या घरामध्ये आपल्यावर किती जबाबदाऱ्या आहेत, आपलं वय काय आहे, आपल्याला घरातून मदत किती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बघून स्वतःला दोष देणं ही सगळ्यात मोठी चूक आपण करतो. माझं घर नीट नाही आहे म्हणजे मी चुकीची आहे, मी आळशी आहे, मी कमी पडते, असं बऱ्याच बायकांच्या मनात येतं. खरं तर इतर लोकसुद्धा तिला तसंच जाणवून देण्याचा प्रयत्न करतात. पण खरं काय आहे की घर नीट ठेवणं हे एक कौशल्य आहे, थोडा सवयींचा भाग आहे. थोड्या सवयी बदलल्या तर परिणाम बदललेला दिसतो. स्वतःवर रागवण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं जास्त उपयोगी पडतं. इतर लोक समजून घेतील न घेतील, तुम्ही तरी स्वतःला समजून घ्यायचे. थोडं शांतपणे बघा की घर स्वच्छ ठेवणं म्हणजे दिवसभर काम करत राहणं नाही आहे, तर थोड्या थोड्या ठिकाणी लक्ष द्यायचं आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या. हाच आयुष्याचा बॅलन्स आहे. हे जमायला वेळ लागतो, सगळं एकदम तर बदलणार नाही, पण हळूहळू जसजशा तुम्ही बदलत जाल ना, तसतसं तुमचं घरसुद्धा बदलत जाईल. कारण घर नीट दिसणं हे आपल्या मनावर सुद्धा परिणाम करतं. घरात शांतता असेल तर मनातून सुद्धा आपल्याला शांत वाटतं. आपण दिवसभर जिथं राहणार आहोत ते घर साफ ठेवणं, नीटनेटकं ठेवणं हा सुद्धा एक सेल्फ केअरचा आणि सेल्फ लवचाच भाग आहे. तर ह्या 10 गोष्टींपैकी तुमच्याकडून सगळ्यात जास्त कोणती चूक होत होती आणि तुम्ही कधी लक्षात घेतली होती का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सगळ्या मिळून एकमेकींकडूनच शिकतो. प्रत्येक वस्तूला एक जागा असावी आणि काम झाल्यावर ती तिथेच जावी, हे एक सूत्र आत्मसात केलं ना की घर सांभाळणं आपोआप सोपं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.